जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 38वा भाग. प्रभुदर्शन या करुणाष्टकावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. प्रभुदर्शन. नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी, उदासीन जो वितरागी विरागी, जनस्थान गोदा तटी वास केला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. लीला विग्रही देव ब्रह्मादिकांचा, सदा बोलणे चालणे सत्यवाचा, जया चिंतिता चंद्रमौळी निवाला, प्रभू देखिता दास संतुष्ट झाला. दीनानाथ विख्यात हे नाम साजे, प्रजापाळकू राम राजा विराजे, बहु सुकृताचा बरा काळ आला, प्रभू देखिता दास संतुष्ट झाला. जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा, सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्ग वाटा, प्रतापे चित्रयलोक्य आनंद विला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. ऋषी तापसी योगरासी विळासी, मनी चिंतिती राम लावण्य रासी, असंभाव्य त्या कीर्तीच्या कीर्ती ढाला, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. श्रीराम. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला असं पालुपद असलेलं, या चरणाला महत्त्व देणारं असं हे करुणाष्टक. जेव्हा श्रीरामाचं दर्शन श्री समर्थांना नाशिकच्या काळाराम मंदिरात झालं, तेव्हाचं हे करुणाष्टक असावं असं जाणकारांचं मत आहे. प्रभुदर्शन या करुणाष्टकाचा संबंध नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिराशी आहे असं आदरणीय समर्थभक्त सुनीलजी चिंचोलकर यांनी त्यांच्या करुणाष्टके साधकाची अंतरयात्रा या पुस्तकात म्हटलेलं आहे, पान नंबर 12वर. त्यामध्ये ते पुढे म्हणतात, आपला मानसिक कोंडमारा ज्या रामरायाजवळ त्यांनी व्यक्त केला, त्या रामरायाच्या दर्शनाने श्री समर्थांचं चित्त निवलं. तो आनंद त्यांनी या करुणाष्टकात व्यक्त केलेला आहे. श्रीराम या प्रभूचं दर्शन झालं, चित्त समाधान पावलं. प्रभू कोणाला म्हणतात? प्रकर्षेण भू भवती, होणे. ज्याचा अवतार अत्यंत प्रकर्षेण एखाद्या कार्यासाठी झाला आहे तो प्रभू. श्रीरामांचा अवतार राक्षस मर्दनासाठी झाला. भूतलावर अराजक माजलं होतं. रावणाच्या लंकेमध्ये देव बंदिवान झाले होते. देवद्रोही ब्रह्मद्रोही रावणाचा निःपात करावा, दुष्टांचं निर्दालन आणि सज्जनांचं रक्षण करावं. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम या हेतूने हा अवतार त्या काळात झाला होता. आजची परिस्थिती ही वेगळी नाही. यावनी सत्तेने लोकांचं, आमच्या देवालयांचं, तसंच स्त्रियांवर अत्याचार करून त्यांच्या भावनेचं, कुटुंबाचं अतोनात नुकसान केलेलं आहे. हे त्या रावणाचंच दुसरं यावनी रूप आहे. तेव्हा ज्यांनी त्या रावणाचा समूळ नायनाट केला तोच श्रीराम आज मी पाहिला आहे. आणि मी ज्या कारणासाठी घरातून सावधान होऊन बाहेर पडलो, ते कार्य करण्यासाठी माझा हाच प्रभू मला शक्ती देणार आहे. त्यालाच आज पाहिला म्हणून मी संतुष्ट झालो आहे. श्रीरामाच्या आशीर्वादाने देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते, या माझ्या कार्याला गती येईल
असे विचार श्री समर्थांच्या मनात आले असावेत, म्हणून त्यांना आनंद झाला आहे. संतुष्ट होणं, तृप्त होणं असे शब्द सर्वसाधारणपणे सारख्या अर्थाने वापरले जातात. त्यातली वेगवेगळी छटा बघितली तर श्री समर्थ दर्शनाने तृप्त झालो असं म्हणत नाहीत, तर संतुष्ट झालो असं म्हणतात. संतुष्ट म्हणजे सम्यक तुष्टः, सर्व बाजूंनी तुष्ट. एखाद्या भोगाची इच्छा पूर्ण झाली की तृप्ती मिळते. ही काही काळ टिकणारी असते. तृप्तीमध्ये भोगवस्तू जवळ असावी लागते. तिचा प्रत्यक्ष भोग घ्यावा लागतो. तृप्ती कायम राहतेच असं नाही. तुष्टीमध्ये भोगवस्तू स्वतःजवळ प्रत्यक्ष नसली तरी चालतं, पण ती वस्तू आपल्या मालकीची आहे ही जाणीव माणसाला जे समाधान देते त्याला तुष्टी म्हणतात. संतुष्टी म्हणजे सर्व बाजूंनी समाधानी, पूर्ण समाधान. समाधान ही मनाची वृत्ती आहे. त्यासाठी व्यावहारिक उदाहरण पाहूया. माणूस श्रीमंत आहे. त्याच्याजवळ आत्ता प्रत्यक्ष अमाप पैसा हातात नाही, पण तो बँकेत ठेवला आहे. ते पासबुक पाहून त्याला आनंद होतो. पैसे प्रत्यक्ष हातात नाहीत, पण बँकेत माझेच आहेत. मी केव्हाही काढू शकतो, वापरू शकतो. मला त्यासाठी कुठे याचना करावी लागणार नाही, हे समाधान आहे. इथे तर श्री समर्थ भक्त आणि भगवंत या भावनेतून बोलत आहेत. संतोष बाहेरून मिळत नाही, पण जो संतोष आतून प्राप्त होतो त्या समाधानाचं दर्शन हे त्याच्या मुखावर, शरीरावर उमटतं. तो स्वानंदात असतो, त्यामुळे तो कायमचा संतुष्ट होतो. जो मनुष्य स्वतः संतुष्ट असतो तोच दुसऱ्यांना संतुष्ट ठेवू शकतो. प्रभू रामचंद्र स्वतः संतुष्ट आहेत, पूर्णात पूर्ण आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनाने प्राप्त झालेली संतुष्टी शाश्वत आहे, हा विचार असावा. त्या प्रभू श्रीरामाचं वर्णन करताना श्री समर्थ म्हणतात, नव्हे राजयोगी महद्भाग्य त्यागी. लौकिक अर्थाने श्रीराम राजाराम आहेत, पण आत्ता मी पाहिला तो अयोध्येचा दशरथनंदन राजाराम नव्हे. ते राजपदवीचे भाग्य सहजपणे त्याग करणारा, इंद्रियांवर प्रभुत्व गाजवणारा प्रभू श्रीराम पाहिला. उदासीन जो वितरागी विरागी. मी वेगळाच महद्भाग्य प्राप्त करणारा राजयोगी पाहिला. असा राजयोगी ज्याने चित्त एकाग्र करून, साधना करून, ज्ञान संपादन करून आपल्याच अंतस्थ, कूटस्थ, उदासीन असलेल्या आत्मारामाला पाहिला. बुद्धिमत्ता आणि नीती यांनी प्रभावित करणारा परब्रह्मस्वरूप राम पाहिला. राम तो जाणीजे आत्मा, सर्वांतरात्मा तो चितो. सर्वांच्या हृदयी वस्ती करणारा प्रभू राम पाहिला. गोदावरीच्या तटी नाशिक येथे बघितला. जनस्थान गोदा तटी वास केला. तिथे पंचवटी आहे. ही पंचवटी 5 वृक्षांची आहेच, पण ते वृक्ष म्हणजे अंतःकरण पंचक, प्राणपंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक यावर प्रभुत्व गाजवणारा प्रभुराम मी पाहिला. आणि मी सुद्धा त्याच्यात विरघळून गेलो. विचारे चौदेह वेगळे केले, मी पण तत्वा सरिसे गेले. अनन्यात्मनिवेदन झाले, परब्रह्मी श्रीराम. असं काहीसं तर श्री समर्थांना वाटलं असावं, म्हणून ते प्रभू देखिला दास संतुष्ट झाला असं म्हणत असावेत. साधनेची परिपूर्ती खरं तर आधीच झाली होती, पण लोकोद्धारासाठी बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध या अवस्था त्यांनी करुणाष्टकात मांडल्या आहेत. लोकांना आपण बद्ध म्हटलं तर ते त्यांना पटणार नाही. त्यामुळे ह्या सर्व माझ्याच स्थिती आहेत असा भास त्यांनी निर्माण केला असावा. हे दर्शन म्हणजे श्रीरामाचा श्री समर्थांना कार्य करण्यासाठी दिलेला आशीर्वाद असावा असं वाटतं. श्री समर्थांनी हे करुणाष्टक खूप उंचीवर नेलेलं आहे. त्यांनी जे श्रीरामाचं रूप पाहिलं
त्याचं वर्णन आपण पाहू. श्रीराम एकटा येऊन चालत नाही, पाठी मारुती यावा लागतो. रामकृष्ण एकटे येऊन चालत नाही, त्यामागे विवेकानंद यावे लागतात, तर कार्यसिद्धी होते, असं श्री अविनाश पवार म्हणतात. तसंच श्रीरामांप्रमाणे कार्यसिद्धी करण्यासाठी कलियुगात श्री रामदास हे नाव धारण करून हनुमंत अवतरित झाले आहेत. महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी जे जाहले रामदास. श्रीरामाप्रमाणे या भारतभूमीवर रामराज्य निर्माण करायला श्री समर्थ रामदास आले आहेत. श्री समर्थांनी संतुष्ट होऊन श्रीरामाला जी विशेषणं लावली आहेत ती पाहूया. लीला विग्रही देव ब्रह्मादिकांचा. चरित्र आणि लीला यांचा अर्थ भिन्न आहे. चरित्र म्हणजे असामान्य व्यक्तीच्या जीवन प्रवासाचा इतिवृत्तांत. पण भगवंताच्या किंवा संत श्रेष्ठांच्या जीवनात वृत्तांताला लीला असं म्हणतात. विग्रह म्हणजे लीला करण्यासाठी घेतलेला देह. रावणवध करण्यासाठी सत्यवचनी, एकपत्नी, एकबाणी श्रीरामांचा अवतार झाला. श्रीरामांनी ते कार्य करून रामराज्य निर्माण केलं. तसंच कार्य म्हणजे यावनी सत्ता निर्मूलन करून शिवराज्य धर्मसंस्थापना करण्यासाठी श्री समर्थ आले. त्या पाठोपाठ अनेक कल्याण महंत रूपाने निर्माण झाले. जया चिंतिता चंद्रमौळी निवाला. श्री शंकराचा विषप्राशनामुळे होणारा दाह ज्यांच्या नामस्मरणाने शांत झाला, त्या दैवताचं नामस्मरण केल्यामुळे आमचाही अस्मानी सुलतानी दाह शांत होणार आहे, तो श्रीराम मी पाहिला. श्री समर्थांनी पुढे याच धनुर्धारी श्रीरामाला स्वरूप संप्रदायाचं आराध्य दैवत मानलंय. जो प्रभू आम्हाला मन आणि मनगट यावर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी मदत करणार आहे, तो मी पाहिला. हा दीनानाथ आहे, प्रजेचं पालन करणारा आहे, सत्यवचनी आहे. अनेक जन्मांचं सुकृत असल्याशिवाय त्याच्या दर्शनाचा योग संभवत नाही. जेणे सोडिल्या देवकोटी अचाटा. यत्न तो देव जाणावा असं सर्वांना सांगणाऱ्या श्री समर्थांना निष्काम कर्मयोग आचरणाऱ्या श्रीरामाने केलेल्या कार्याची आठवण होते. त्यांनी रामायणाचं वाचन, मनन, चिंतन करून त्यांच्या कालखंडात असणाऱ्या परिस्थितीत आवश्यक गोष्टी लक्षात घेऊन रामायण लिहिलेली आहेत. देवांना बंदिवासातून सोडवणारा, आम्हालाही यवनेच्या सत्तेतून सोडवण्यासाठी शक्ती प्रदान करणारा श्रीराम मी आज पाहिला. या श्रीरामाच्या शौर्याला तोड नाही. त्याने राक्षसांच्या तावडीतून देवांची सुटका केली. सुखे चालती स्वर्गीच्या स्वर्गवाटा. देव निर्भय होऊन आनंदाने ते आपल्या निजस्थानाकडे गेले. ऋषी तापसी यांना मोकळा श्वास घेता येईल असं रामराज्य श्रीरामाने निर्माण केलं. भक्तांसी रक्षिले मागे आताही रक्षिते पहा. भक्तांसी दिधले सर्वे आनंद वनभुवनी. तसंच आनंद वनभुवन निर्माण करण्याचं माझं स्वप्न आहे. मग त्याचं दर्शन व्हायला नको का? प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता. 6:1:4. म्हणून त्या श्रीरामाचं दर्शन श्री समर्थांना महत्त्वाचं वाटतं. असंभाव्य त्या कीर्तीच्या कीर्ती ढाला. समर्थांनी आपले सद्गुरू श्रीराम आणि उपास्य देवता हनुमंत यांचा विचार आणि आचार आपल्यामध्ये उतरवला, म्हणून ते रामभक्त रामदास होते. समर्थ सद्गुरू श्रीरामाचा विचार करता श्रीराम हे आत्माराम म्हणून केवळ परब्रह्म पूजनीय आहेत, तर दाशरथी राम हे अनुसरणीय आहेत, रघुकुलाची कीर्ती वाढविणारे आहेत. त्या कोदंडधरी श्रीराम यांचा आदर्श ठेवून त्यांच्या भक्तीला निष्काम कर्मयोगाची साथ देऊन कृतीतून उतरवता येते, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. कोदंडधारी राम समर्थांच्या स्वरूप संप्रदायाचं आराध्य दैवत आहे.
ती त्या काळाची गरज होती आणि आजही आहे. महाराष्ट्र धर्म वाढवताना कोदंडधारी श्रीराम, वीर हनुमंत आणि शक्ती स्वरूपात तुळजाभवानी या 3 देवतांचं महाराष्ट्रवासियांच्या मनात दृढ स्थान निर्माण करण्याचं श्रेय अर्थातच रामभक्त समर्थ रामदासांना जातं. लोकांच्या मनाला निर्भयता, बुद्धीला सारासार विचार विवेक आणि शरीराला बलोपासना यांची ओढ निर्माण करून त्यांचा सर्वांगीण विकास करायला हवा. महारुद्र आज्ञेप्रमाणे निघाला, सीताशुद्धी आणावया सिद्ध झाला. सुंदरकांडामध्ये श्री समर्थ म्हणतात, सीता शुद्धच आहे यावर या सर्व नरवानर भक्तांचा ठाम विश्वास आहे. तिला रावणाच्या पाशातून सोडवणं महत्त्वाचं आहे. ही भारतभूमी पवित्रच आहे. तिला यावनी सत्तापाशातून बाहेर काढण्यासाठी संघटनेची गरज आहे याची जाणीव श्री समर्थांना होती. त्यामुळे रामायण लिहिताना त्यांनी हा विचार मांडलेला आहे. असा हनुमंत त्यांचं उपास्य दैवत आहे. श्री समर्थ हनुमंताचाच अवतार आहेत. त्रैलोक्याला आनंद देणाऱ्या श्रीरामाला मी पाहिलं असं श्री समर्थ इथे आनंदाने सांगत आहेत. श्रोते हो, प्रभू देखिला दास संतुष्ट झाला. ही संतुष्टी म्हणजे नेमकं काय? त्या संतुष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन, यत्नतो देव जाणावा ही शिकवण, पूजनीय आणि अनुसरणीय रामाचं वर्णन अशा अनेक गोष्टी आपल्याला संध्याताईंनी या करुणाष्टकातून स्पष्ट करून सांगितल्या. मननीय चिंतनीय अशा या करुणाष्टकानंतर आता थोडं थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.